मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील महायुती सरकार हे खरोखर सरकार आहे का, की खरोखर तीन पक्षांचं इडियट सरकार आहे? असा प्रश्न स्वाभाविकपणाने निर्माण झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. पाशवी बहुमत असल्याने पाशवी वृत्ती सरकारमध्ये अलीकडच्या काळात कुठल्या ना कुठल्या घटनाने, कुठल्या ना कुठल्या मार्गाने ही या ठिकाणी दिसून आली आहे. काल कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे हे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ हा महाराष्ट्राच्या समोर आला आणि कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. कोकाटे हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. बोकडाशिवाय उरूस नाहीत आणि वादाशिवाय माणिकराव कोकाटे नाही, असं समीकरण आता महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काही काळातील घटनांकडे पाहिलं तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. काल एव्हाना दिवसभरात माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आपण दिवसभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलाय. परवा सभागृहात आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकात झालेल्या हाणामारीवर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, महाराष्ट्रातील जनतेचा एक समज झालाय की महाराष्ट्रातील 288 आमदार हे माजले आहेत. असा महाराष्ट्रातील जनतेच्या बाबतीत असलेला सूर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये बोलून दाखवला. महाराष्ट्रात रोज घडणाऱ्या घटना पाहता हे राज्य आता असुरक्षित झालं आहे. दिवसाढवळ्या विधान भवनात मकोकाचे गुन्हेगार असलेले आमदार समर्थकांचे बेदम हाणामाऱ्या या महाराष्ट्रातील उघड्या डोळ्यांनी जनतेने पाहिल्या आहेत. एक आमदार अर्धनग्न अवस्थेत कॅन्टीनमध्ये जाऊन कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतो काय? अंडरवर्ल्डची कृत्ये फिकी पडावीत असे आता महाराष्ट्रातील घटना ह्या रोज सातत्याने घडतायत. विधान भवनातील हाणामाऱ्यांनी महाराष्ट्राची मान ही शर्मेने काल खाली गेली. कार्यकर्त्यांनी एकमेकाची थोबाडं फोडली नाही तर महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे थोबाड फोडून गृह खात्याचं अपयश एक प्रकारे महाराष्ट्राच्या समोर हे आल्याशिवाय राहत नाही. काल कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंच्या सभागृहातील जंगली रमी खेळत असल्याच्या व्हिडिओने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली. यूट्यूबची जाहिरात स्किप करत असताना अचानकपणे डाउनलोड झालेला गेम मी स्किप करत होतो असा खुलासा माणिकराव कोकाटेंनी केला. पण तो खुलासा महाराष्ट्रातील जनतेला अजिबात पटणारा नाहीये. कोकाटे हे धडधडीत रमी खेळताना आणि त्या पत्त्यांवर बोट फिरवताना अगदी स्पष्टपणाने त्या व्हिडिओमध्ये दिसतायत. त्यामुळे ताकाला जाऊन गाडगे लपवण्याचा प्रयत्न हे मंत्री महोदय अगदी सराईतपणाने हे या ठिकाणी करताना दिसतायत. शेती हा एक जुगार झालाय हे प्रतिकात्मकरित्या दाखवण्यासाठी कृषी मंत्री कोकाटे हे रमी खेळत असावे. त्यात विरोधकांना कळत नाहीत त्याला आपण काय करणार अशी उपहासात्मक टीका हे हिरम कुलकर्णींनी काल केली. ती माझ्या वाचनात देखील आली. विधिमंडळाचं अधिवेशन करणारा व मंत्रालयातील बातम्या कव्हर करणारा मुंबईतील एक माझा इलेक्ट्रॉनिक मीडियामधील मित्र आहेत. त्याने मला काल सांगितलं की कोकाटेंची रमीची व्हिडिओ ही त्यांच्या पक्षातील सदस्यांनी काढून रोहित पवारांना दिली. यामागे कोकाटेंच्या मंत्रिपदात अडथळे निर्माण करून पुन्हा एकदा कोकाट्यांना अडचणीत आणण्यासाठी अगदी बिनदिक्कतपणाने एक खेळी ही स्वपक्षातील मंडळींनी पद्धतशीरपणाने खेळली आहे. मागच्या 4 ते 5 प्रकरणात कोकाटेंच्या वादग्रस्त विधानामुळे सरकार व अजितदादांच्या अडचणी वाढल्या होत्या. अजितदादांना महाराष्ट्रातील जनतेची समजूत काढण्यासाठी मोठा प्रयत्न हा माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त शैलीमुळे हा त्यावेळेस करावा लागलेला होता. तेव्हाच अजित पवारांनी पुन्हा माणिकराव कोकाटेंना वादग्रस्त विधानं न करण्याबाबत पुन्हा जर वादग्रस्त विधानं केली तर तुम्हाला मंत्रिपदावरून बाजूला करण्यात येईल असा सज्जड दम हा कोकाटेंना भरलेला होता. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे पुन्हा अडचणीत कसे येतील याचा प्रयत्न स्वपक्षातील सदस्यांकडून हा सातत्याने या ठिकाणी होत होता. त्याचीच परिणिती ही काल प्रसारित झालेल्या व्हिडिओतून समोर आली. त्यातून कोकाटेंना अडचणीत आणून त्यांच्या जागेवर
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी अजित पवार हे आग्रही असल्याचं समजतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हे धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्यासाठी हे अनुकूल असल्याचं चित्र हे या ठिकाणी स्पष्टपणाने काही जणांनी हे बोलून दाखवलं. त्यातून कोकाटेंचा बळी घेण्यासाठी एक प्रभावी गट महायुती सरकारमध्ये ती लॉबी सक्रिय असल्याचं एकूणच चित्र हे त्या ठिकाणी दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व धनंजय मुंडे यांच्यातील दोस्ताना हा जगजाहीर आहेत. त्यांच्यातील दोस्ताना हा लपून राहिलेला नाहीत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मुंडे इन आणि कोकाटे आउट असं चित्र भविष्यात दिसलं तर अजिबात आश्चर्य मानू नका. राजकारणामध्ये कुठल्या गोष्टी कधी घडतील हे मात्र कोणीही सांगू शकत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारमधील अतिशय बलाढ्य नेते मानले जातात. अजित पवारांचा विरोध असताना देखील छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरलेली होती. फडणवीस हे पक्ष फोडण्यात निष्णांत मानले जातात. लोकशाहीचा बुरखा घालून दडपशाहीचे सर्व उद्योग बिनदिक्कतपणे करण्यात मुख्यमंत्री महोदय अजिबात कमी पडत नाहीत. परवाच्या विधान भवनातील हाणामारीच्या प्रकरणानंतर सगळ्या गोष्टींना सरकार कारणीभूत असताना देखील तुम्हाला मात्र हे शोभत नाहीत. राज्याच्या प्रतिष्ठेला हे शोभणारं नाहीत असं गंभीर चेहरा करून मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात निवेदन केलं. मुख्यमंत्री महोदय हे सभागृहात निवेदन करत असताना मुख्यमंत्री महोदयांमधील असलेला बेरकीपणा, मुख्यमंत्री महोदयांमधील असलेला चाणक्य नीती ही किती प्रभावी असू शकते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत. उद्या माणिकराव कोकाटेंना जर मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं तर कोकाटेंवर बोलताना मुख्यमंत्री महोदय म्हणतील, विधान भवनाचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही कोकाटेंना बाजूला करत आहोत. पण हे पावित्र्य भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या बाबतीत हे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसांनी कधीच दाखवलेले नाहीत. गणपत गायकवाडांचं प्रकरण आपल्याला आठवत असेल. आमदार असलेल्या गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केलेला होता. असो मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या 2-3 महिन्यामध्ये साधारण एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांमध्ये 867 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणापायी आणि सरकारच्या नापाक धोरणापायी या आत्महत्या केलेल्या आहेत. हे मी माझ्या पदरचं अजिबात सांगत नाहीत. शासकीय आकडेवारी ही 867 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही प्रसिद्धी झालेली आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी आज शेतामध्ये राबतोय. पीक विमा, कर्जमाफी आणि खतांसाठी तो वणवण फिरतोय. आजही युरिया खत हे चढ्या भावाने विकलं जातंय. युरिया खताचं सर्रासपणाने ब्लॅकमेलिंग होतंय. हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांकडे वेळ नाहीत. मंत्री महोदय हे विधानसभेच्या सभागृहामध्ये विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सभागृहामध्ये हजर राहत नाहीत. ज्या विधानसभेचं पावित्र्य आणि ज्या विधानसभेचं असलेलं पावित्र्य ज्या यापूर्वीच्या आमदारांनी जपलेलं आहेत, त्यामध्ये बाळासाहेब भारदे, वि.स. पागे, यशवंतराव चव्हाण साहेब, केशवराव धोंडगे, गणपतराव देशमुख, वसंतदादा पाटील, एन.डी. पाटील, मृणालताई गोरे, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, गणपतराव काटे, तुकाराम दिघोळे, पुरंदरचे आमदार असलेले दादा जाधवराव यासारख्या अतिशय सज्जन आणि सुसंस्कृत असलेल्या आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची प्रतिष्ठा ही नेहमी उंचावण्याचं काम हे केलं आहे. असे नेते हे महाराष्ट्राला दिलेले आहेत. त्या सभागृहाच्या आवारात होणाऱ्या हाणामाऱ्या, होणाऱ्या राडा संस्कृती आणि मंत्रिपदाचं भान न ठेवता सर्रासपणाने जंगली रमी खेळण्याचे प्रकार हे खेळले जात आहेत. त्यातून पैसे कमावण्याचे नवीन मार्ग हे मंत्री महोदय हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुचवण्याचा प्रयत्न करतायत का काय, असाही सवाल या ठिकाणी निर्माण होतो. त्यातून तुम्ही कर्जमाफीच्या पैशांची अपेक्षा धरू नका, असाही उद्वेगजनक सवाल हा त्यातून निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. मंत्रिपदाचा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला हा शिंदे सेनेचा आणि अजित पवारांचा या ठिकाणी ठरलेला आहे.
त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद हे फक्त 2.5 वर्षासाठी मानलं जातं. एक प्रकारे हे मंत्रिपद फिरता चषक आहेत. प्रतिभाशाली व विद्वान लोकांना प्रवेश निषिद्ध असलेल्या विधान भवनात आचार्य प्रल्हाद केशव आत्रेंच्या भाषेत सांगायचं झालं तर विधानसभेची ही म्युनिसिपालिटी झालेली आहे. हे माणिकराव कोकाटेंच्या सध्याच्या प्रकरणाने अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा. तुर्तास एवढेच. व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.